मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी जोराची पर्जन्यवृष्टी होते तर तितकीच पाणी टंचाई निर्माण होते। गत सालच्या तुलनेने यावर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सूर्य तळपल्याने पारा 40 अंशाला भिडला आहे, त्यामुळे जलस्रोत आटले आहेत। नदी, नाले, विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्या आहेत। परिणामी टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढू लागली आहे। परंतु गेली 4 दिवसांपासून तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा मारा झाला तर उन्हाच्या तडाख्याने घामाच्या धारा वाहत आहेत, अशी अवस्था झाली आहे। तालुक्यात सूर्य तळपल्याने कधी नव्हे एवढी उष्णता भडकली आहे। पारा 40शी भिडला आहे, त्यामुळे तालुक्यातील जलस्रोत आटले आहेत। नदी, नाले, विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्या आहेत। परिणामी नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत। सद्यस्थितीत तालुक्यात 67 गावपाड्यांना 23 टँकरद्वारे पाणी पुरवठा शासनाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे 29,882 नागरिकांना आणि 9,164 जनावरे असे एकूण 39,046 जणांना दिलासा मिळाला आहे। त्यासाठी 12,000 लिटर क्षमतेच्या सरकारी टँकरांना 90 फेऱ्या माराव्या लागत आहेत। येथील महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। तसेच येथे तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असे मोखाड्याचे तालुका सचिव तसेच ग्रामस्थ, आसे ग्रामपंचायत आणि श्रमजीवी संघटनेचे ईश्वर बाबरे म्हणाले।